प्रश्न आहे दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 88 मीटर व 52 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 43 किलोमीटर पर आवर व 36 किलोमीटर पर आवर आहे. जर गाड्या एकाच दिशेने जात असतील तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडते. यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. गाड्यांची दिशा गाड्यांची दिशा जर एकाच दिशेने जात असतील तर तेव्हा जास्त वेग म्हणून कमी वेग मायनस करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गाड्यांची दिशा विरुद्ध दिशा राहील तर तेव्हा वेगाचं बेरीज करायचं. यामध्ये एकाच दिशेने दोन्ही गाड्या जात आहेत त्याच्यामुळे जास्त वेग म्हणून कमी वेग मायनस करायचं. किती आहे 43 किलोमीटर आणि 36. तर 43 किलोमीटर पर आवर म्हणून किती 36 किलोमीटर पर आवर मायनस करायचं. 43 म्हणून 36 गेले 7 किलोमीटर पर आवर राहिले. पण हे किलोमीटर पर आवर आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचे मीटर पर सेकंड मध्ये. तर 7 गुणिला किती गुणाकार 50 18 मीटर पर सेकंड वेग. दुसरं काय दिले ते रेल्वेची लांबी दिली आहे. रेल्वे गाड्यांची लांबी जे दिली आहे त्यांच्या प्लस करायचं नाही. 88 मीटर प्लस 52 मीटर किती 140 10 आणि 140 मीटर. आपल्याला काढायचं काय एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडते म्हणजे वेळ काढायचा आहे. वेळचं सूत्र काय अंतर भागीला वेग. अंतर किती आहे 140 मीटर. वेग किती आहे 7. मग हे गुणाकार काय दिले हे 18 5. 7 1 7 7 2 14 5 20 जोडले किती 18 गुणिला 4 म्हणजे 18 × 72 सेकंद. तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती सेकंदामध्ये ओलांडते 72 सेकंद. त्याची लांबी अनुक्रमे 102 मीटर व 148 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 40 किलोमीटर पर आवर व 50 किलोमीटर पर आवर आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने प्रवास करत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील. यामध्ये याच्या अगोदर उदाहरण बघितलं होती तर गाड्यांची दिशा एकाच बाजूला होती एकाच दिशेला होती. यामध्ये एकमेकांच्या दिशेने आहे. एकमेकांच्या दिशेने म्हणजे दोन्ही एकामेकाच्या दिशेने येत आहेत. अशामध्ये जे वेग आहे वेगाची करायची आपल्याला बेरीज. वेगाची काय करायची बेरीज 40 प्लस 50 किती येतील 90 किलोमीटर पर आवर. पण हे आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण की मीटर मध्ये अंतर दिलं आहे. वेळ आपल्याला मीटर मध्ये सेकंड मध्ये काढायचं आहे म्हणून 90 गुणिला 50 18 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर जे गाड्या रेल्वे गाड्यांची लांबी दिली त्यांची बेरीज करायची आहे. रेल्वेची लांबी किती आहे 102 मीटर प्लस 148 मीटर किती येतील 250 मीटर. तर आपल्याला काढायचं काय तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात हे गाड्यांची दिशा विरुद्ध असेल तर हे परस्परांना गाड्या किती वेळात ओलांडतील त्याच्यासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळचं सूत्र काय अंतर भागीला वेग. अंतर किती आहे 250 मीटर. वेग किती आहे 90 आणि ते मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं ते गुणाकारात आहे तर ते 18 भागाकार ते गुणाकारात जातील वरती छेदामध्ये अंशामध्ये आणि छेदामध्ये 5 येते. 18 कडे टाटा 90 5 5 आणि 5 10 50 म्हणजे याचं किती येत आहे 10 सेकंद. तर एक गाडी दुसऱ्या गाड्या म्हणजे दोन्ही गाड्या परस्पर किती वेळात लागतील 10 सेकंद.